उर्मिला, ही अशी स्किन मिळेल का ग? तुकतुकीत ग्लास स्किन. हे असे आमचे जे खड्डेत ना, हे ओपन पोर्स छिद्र, ती कायमची घालवायची आहे. मिळेल ना? कशी सांगू? आरशापासून लांब जा आणि पहिला तो फिल्टर लावा. कारण फक्त फिल्टरनं ते मिळणार आहे. जवळ आल्यानंतर ओपन पोर्स दिसायला लागणार आहेत. पण मग ओपन पोर्स घालवायचे कसे? घरगुती काही उपाय आहेत का? डेली काही स्किन केअरचे प्रॉडक्ट्स आहेत का? प्लीज प्रॉडक्टचे लिंक पण दे ना. कुठच्या बाहेर डॉक्टरकडे ट्रीटमेंट आहेत का? सगळं सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, पोर्स. ओपन, लार्ज, छोटे असे छिद्र जे तेल ग्रंथींना नैसर्गिकतः तेल बाहेर पडून संपूर्ण त्वचेला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी निसर्गानं केलेली सुंदर पद्धतशीर व्यवस्था म्हणजे पोर्स. नंबर 2, उर्मिला, छिद्र बंद करता येतात किंवा घालवता येतात का? नाही. शरीर तेल बनवतं, ते तेल या छिद्रांमधूनच बाहेर टाकतं. त्यामुळे त्वचा मॉइश्चराईज राहते आणि त्याच्यामुळे आपली त्वचा जिवंत राहते. पोर्स कधीही बंद करता येत नाहीत. मग नॅचरली छिद्र जशी दिसायला हवीत तशी न दिसता मोठी मोठी छिद्र दिसायला लागली तर मात्र थोडासा घोटाळा झालेला आहे. नंबर 3, आता नैसर्गिकतः जशी इतरांची छिद्र दिसायला हवीत, चेहऱ्यावरची, हातापायावरची, संपूर्ण शरीरावरची, तशी न दिसता प्रकर्षानं थोडेसे खड्डे मोठेच दिसतायत बुवा. त्याची आहेत 4 कारणं. वय, जसजसं वय वाढायला लागतं तस तशी त्वचेतली इलॅस्टिसिटी, लवचिकपणा कमी व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे स्पेशली चेहऱ्यावरची छिद्र मोठी दिसायला लागतात. दुसरं, अनुवंशिकता. तुमच्या आई वडिलांचे, भाऊ बहीण, आजी आजोबा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे पोर्स, त्याला तुम्ही काहीही नाव द्या, पण जे टेक्स्चर आहे त्वचेचं ते थोडंसं खडबडीतच होतं आणि म्हणूनच तुमच्या त्वचेतील सुद्धा छिद्र इतरांपेक्षा थोडीशी मोठी दिसून येतात. 3, अँड्रोजन नावाच्या हॉर्मोनचा इम्बॅलेन्स. अँड्रोजनमुळे तेल बनणं शरीरामध्ये वाढतं. तेल जास्त बनायला लागल्यामुळे तेलाला बाहेर पडण्यासाठीची छिद्र सुद्धा मोठी व्हायला लागते आणि त्याच्यामुळेच सगळीकडे पोर्स प्रकर्षानं मोठे दिसायला लागतात. आणि 4, अनकॉमन स्किन कंडिशन्स, म्हणजे काही डेफिशियन्सीज असतात, काही त्वचेचे असे आजार असतात की ज्याच्यामध्ये त्वचेला टेक्स्चर थोडंसं खडबडीत यायला लागतं, पोर्स थोडेसे मोठे आणि प्रकर्षानं दिसून यायला लागतात. नंबर 4, उर्मिला, चेहरा थंड पाण्यामध्ये आलिया भट्ट आणि इतर सगळे जे सेलिब्रिटी आहेत तसे बुचकळतात तेव्हा ओपन पोर्स एकदम निघून जातात का? उत्तर आहे नाही. विज्ञानाचा नियम आहे, गोष्टींना उष्णता दिली की त्या प्रसरण पावतात आणि गोष्टींना थंडावा दिला की त्या आकुंचन पावतात. अगदी त्याच नियमाप्रमाणे उष्णता दिल्यानंतर म्हणजे ब्युटी पार्लर्स, फेशियल्स, वेगवेगळे सलॉनच्या ट्रीटमेंट्स ज्याच्यामध्ये आपण स्टीम घेतो, चेहऱ्यावरती वाफ घेतो, तेव्हा आपले पोर्स थोडेसे ओपन होतात आणि त्याच्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स किंवा कुठच्याही पद्धतीचं इन्फेक्शन बाहेर काढण्यासाठी थोडीशी मदत होते. अगदी त्याच पद्धतीनं फ्रीजमधील बर्फ चेहऱ्यावरती चोळल्यानं, थंड पाण्यामध्ये चेहरा बुचकळल्यानं 2 ते 3 तासांसाठी छिद्र मिनिमाइज व्हायला लागतात, बंद होत नाहीत. नंबर 5, स्क्रबिंग केल्यानं, दररोज किंवा आठवड्याला सतत त्वचा घासल्यानं ओपन पोर्सचा प्रॉब्लेम निघून जातो. खोटं. उलट इंडियन स्किन हे पिगमेंटेशन प्रोन आहे. आपली त्वचा लवकर काळवंटे, टॅन होते, वांग लवकर येतो, मलाज्मा येतो आणि या सगळ्यातून जर कुठच्याही बारीक जखमा झाल्या तर त्याचे डाग राहतात. म्हणून उलट एक्सफोलिएटच करायचं असेल तर अतिशय जेंटल आणि माइल्ड एक्सफोलिएट करायला पाहिजे आठवड्यातून एकदा, आणि तेही सेन्सिटिव्ह स्किननं नाही केलं तरी सुद्धा चालू शकतं. परंतु स्क्रबिंग इंडस्ट्री चालावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या फळांच्या, फुलांचे वेगवेगळे कडक कडक कॉफी स्क्रब्स वगैरे चेहऱ्यावरती आणि संपूर्ण शरीरावरती जोरजोरात घासले जातात आणि त्याच्यामुळे पोर्सला तर काही फरक पडत नाही, उलट पिगमेंटेशन वाढतं, त्या बारीक बारीक जखमा डाग पाडतात आणि ते डाग वर्षानुवर्ष राहतात. नंबर 6, टूथपेस्ट चेहऱ्यावरती चोळल्यानं किंवा जिथे जिथे गालावरती नाकाच्या जवळ खड्डे, छिद्र दिसतात तिथे चोळल्यानं छोटीशी होऊन जातात किंवा कायमस्वरूपी गुळगुळीत त्वचा होऊन जाते का? उत्तर आहे ऑफकोर्स नाही. त्याचं कारण असं, टूथपेस्टमध्ये थोडेसे कूलिंग इफेक्ट देणारे इन्ग्रेडियंट्स असतात. थंडावा मिळाल्यामुळे कदाचित तिथल्या छिद्रांना थोडासा मिनिमाइज अपिअरन्स येऊ शकतो. त्याचं कारणच असं, जसे आपण थंड पाण्याच्या बाउलमध्ये तोंड बुचकळून काढल्यानंतर त्वचा थोडीशी टाईट फील होते, तसंच टूथपेस्ट लावल्यानंतर वाटू शकतं. परंतु
त्याच्यातून वेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कारण की एक्स्ट्रीम कूलिंग इफेक्टमुळे किंवा टूथपेस्ट मधले काही जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते जर त्वचेला सूट नाही झाले तर एक्स्ट्रीम ड्रायनेस येऊन ॲलर्जिक रिॲक्शन सुद्धा येऊ शकते. नंबर 7, मग आमचे जे ओपन पोर्स आहेत, छिद्र जशी दिसायला पाहिजेत, त्वचा जितकी स्मूथ दिसायला पाहिजे तशी न दिसता प्रकर्षानं आमची छिद्र दिसतायत, त्याचा अपीअरन्स टेक्स्चर जरा स्मूथ करण्यासाठी डेली स्किन केअर रुटीनमध्ये नक्की काय करायचं? सगळ्यात महत्वाचं, योग्य तो क्लिन्झर वापरायचा. योग्य तो म्हणजे एचे आणि बीएचे असलेला क्लिन्झर. आणखी सोपं करून सांगायचं झालं तर सॅलिसिलिक ऍसिड आणि ग्लायकॉलिक ऍसिड असलेला क्लिन्झर, हे दोन्ही जे ऍसिड्स आहेत, छिद्रांमध्ये गेलेलं जे तेल आहे ते पण सॅलिसिलिक ऍसिड कंट्रोलमध्ये आणतं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली छिद्र सतत स्वच्छ राहतात, त्यामुळे ती क्लॉग्ड होत नाहीत, त्याच्यामध्ये ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होत नाहीत आणि ऑफकोर्स पिंपल्स आणि ॲक्नेला पुढे जाऊन तर भविष्यामध्ये मदत होतेच, पण अलीकडेच सतत ती छिद्र उत्तम पद्धतीनं स्वच्छ होत असल्यामुळे त्याचा अपीअरन्स मिनिमाइज होतो. म्हणून योग्य तो क्लिन्झर अशा लोकांनी वापरणं प्रचंड महत्वाचं आहे. नंबर 8, आमचे ओपन पोर्स, छिद्र इतरांपेक्षा जरा जास्त हार्श दिसत आहेत, स्मूथ स्किनसाठी आम्ही सिरम कोणतं नक्की वापरायचं? अप्रतिम सिरम म्हणजे सॅलिसिलिक ऍसिडचं 2% सिरम. 2% हे योग्य तेवढं माइल्ड पण आहे, पण तरीही गुणकारी आहे आणि म्हणूनच ओपन पोर्स असलेल्या त्वचेला ॲक्ने आणि पिंपल्स आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड्सचा सुद्धा इश्यू असतो. त्याचं कारणच असं, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या इंटरकनेक्टेड आहेत. तेलाचं प्रमाण जास्त, त्याच्यामुळे छिद्रांचा साईज मोठा, त्याच्यामध्ये क्लॉग्ड होऊन ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येणं पण जास्त आणि ते साठत गेल्यामुळे ॲक्ने किंवा पिंपल फोडाचं प्रमाण सुद्धा जास्त. त्यामुळे अशा लोकांनी सॅलिसिलिक ऍसिडचं वेगळं सिरम सुद्धा अगदी रोज रात्री झोपताना दररोज संपूर्ण चेहऱ्याला लावलं तरी चालू शकेल. ते लावल्यानंतर तुमचं कोणतंही सूट होणारा आवडीचा मॉइश्चरायझर त्याच्यावरती लावायचं आणि तुम्ही झोपून जाऊ शकता. सॅलिसिलिक ऍसिड इतकं गुणकारी आहे, त्याचं कारण असं, सॅलिसिलिक ऍसिड हे फक्त ॲक्ने, पिंपल्स, ब्लॅक हेड व्हाईट हेड्स वरतीच काम करत नाही, तर आपल्या सीबम प्रोडक्शन वरती सुद्धा कंट्रोल आणतं आणि त्याच्यामुळे जेव्हा तेलच कमी बनतंय, त्वचा तेलकटच कमी होते, तेव्हा छिद्र पण मोठीच्या मोठी होत नाहीयेत. परंतु ह्याचंच प्रमाण जेव्हा जास्त व्हायला लागतं, तेल अति जास्त सुटायला लागतं, तेव्हा पोर्स मोठे मोठे व्हायला लागतात आणि याच मुळाशी जाऊन सॅलिसिलिक ऍसिडचं सिरम काम करतं. नंबर 9, आणखी कोणतं सिरम आहे जे आमच्या मोठ्या छिद्रांना स्मूथ करणारे आणि त्वचा तुकतुकीत करणारे अप्रतिम आवडीचं, सगळ्या डॉक्टरांच्या आवडीचं आणि माझ्याही आवडीचं सिरम, ते म्हणजे रेटिनॉल. आता रेटिनॉल कसा वापरायचा, कोणत्या प्रमाणामध्ये वापरायचं, याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तर माझ्या डोक्यावरती मी त्याची लिंक देते. मुळात रेटिनॉल काय करतं, सेल टर्नओव्हरची प्रक्रिया फास्ट करतं. म्हणजे काय, आपली त्वचा जुनी झडून जाते, त्याच्या जागी खालची मस्त नवीन तुकतुकीत बेबी स्किन नव्यानं वरती येते. याची एक प्रक्रिया आहे. ती जसं आपलं वय वाढतं, प्रदूषण, धूळ, तुमची ऑइली स्किन असेल तर जास्त, लाईफस्टाईल मधले बदल होण्यानं ही जी प्रोसेस आहे ही थोडीशी स्लो व्हायला लागते. रेटिनॉल लावल्यानं ही प्रक्रिया लवकर व्हायला लागते. नंबर 10, आपल्यातल्या कोणालाही ही स्टेप आवडत नाही, सनस्क्रीन. मला सुद्धा सनस्क्रीनचा प्रचंड कंटाळा येतो. खूप कमी सनस्क्रीन असतात ज्याच्यावरती मेकअप बसतो. ऑइली स्किनसाठीचं वेगळं सनस्क्रीन असतं, सनस्क्रीनवरचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो माझ्या डोक्यावरती देत आहे. UV लाईटनं फक्त पिगमेंटेशन, काळवंडलेपणा वगैरे ते जाऊ दे बाजूला, कोलॅजन, आपल्या त्वचेमध्ये कोलॅजन नावाचा स्वतःहून शरीर तयार करतं असं एक इन्ग्रेडियंट असतं आणि कोलॅजन हे इलॅस्टिसिटी म्हणजे लवचिकता आपल्या त्वचेची ठरवत असतं. सन डॅमेज UV लाईट्समुळे त्या कोलॅजनला UV रेज डॅमेज करत जातात. म्हणजे काय, त्वचेची लवचिकता, इलॅस्टिसिटी कमी होत जाते. म्हणून सनस्क्रीन किती इम्पॉर्टंट आहे बघा, कारण की UV रेज पासून तुम्हाला कुणी वाचवू शकत नाही आणि म्हणूनच पोटातून कोलॅजन घेतलं जातं. कोलॅजन बूस्ट करण्याच्या ट्रीटमेंट्स क्लिनिकमध्ये असतात आणि सनस्क्रीनला पर्याय नाही. नंबर 11, आणखी कोणतं सिरम आहे की जे आपल्या डेली स्किन केअर रुटीन मध्ये असेल तर आपले पोर्स थोडेसे मिनिमाइज्ड असल्यासारखा लुक तरी येईल, ते म्हणजे हॅल्युरोनिक ऍसिड. आता हॅल्युरोनिक ऍसिड ऑनेस्टली स्पीकिंग वेगळं जाऊन विकत घेण्याची अजिबात गरज नाही. आजकाल खूप छान मॉइश्चरायझर्स, डेली मॉइश्चरायझर सनस्क्रीन्स मध्ये सुद्धा हॅल्युरोनिक ऍसिड असतं आणि ते काय काम करतं तर मॉइश्चर आपल्या त्वचेमध्ये जे ऑलरेडी असतं हे सगळं प्रकरण होल्ड करण्यासाठी हॅल्युरोनिक ऍसिड अतिशय मदत करतं आणि ते ओपन पोर्स वाल्यांसाठी खूप गरजेचं असतं, कारण की जे मॉइश्चर, हायड्रेशन ऑलरेडी बाहेरून जर प्रोव्हाइड केलं तर त्वचा एक्सेसिव्ह सीबम प्रोडक्शन, तेल तयार करत नाही आणि ऑइली त्वचा होत नाही, कारण तुम्ही बाहेरून त्याला मेंटेन ठेवून त्याचं हायड्रेशन
उत्तमरित्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये मेंटेन करत आहात. नंबर 12, आणखी कोणतं सिरम आहे की जे ओपन पोर्स वाल्यांसाठी कमाल आहे? नायसिनेमाइड. तेलाचं प्रोडक्शन मूळतः थोडंसं कंट्रोलमध्ये आणून टेक्स्चर सुधारण्यासाठी काम करतो आणि ओपन पोर्सचा इश्यू ज्यांना असतो त्यांचा टेक्स्चर हाच मूळतः प्रॉब्लेम असल्यामुळे, इश्यू असल्यामुळे नायसिनेमाइड यांच्यासाठी खूप कमाल काम करतं. नायसिनेमाइड सारखं सिरम पावसाळ्याच्या काळामध्ये जेव्हा प्रचंड दमटपणा वाढतो तेव्हा ओपन पोर्सचं प्रमाण खूप जास्त वाढतं. एखाद्या संत्र्याला बाहेरून मेकअप केल्यानंतर सुद्धा ती छिद्र दिसतच राहतात जरी मेकअप वरून लावला तरी. तशा पद्धतीनं टेक्स्चर्ड स्किन सतत दिसत राहते. नायसिनेमाइड काय काम करतं? त्वचेमधल्या तेलाचं प्रोडक्शन कमी ठेवून, कंट्रोलमध्ये ठेवून थोडासा त्वचेतला ड्रायनेस वाढवण्याचा प्रयत्न करतं, ज्याची गरज असते ओपन पोर्सच्या स्किनसाठी. पण माझ्यासारखी तुमची त्वचा जर ड्राय आणि सेन्सिटिव्ह असेल, मला नायसिनेमाइडची थोडीशी भीती वाटते. त्याचे इन्ग्रेडियंट्सचं कॉम्बिनेशन सुद्धा मला नेहमी बघावं लागतं, नाहीतर उलटा प्रकार होतो. माझी त्वचा जास्त ड्राय होते, जास्त सेन्सिटिव्ह होते आणि त्याचा पीएच बॅलन्स बिघडून काहीतरी वेगळंच व्हायला लागतं. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्हाला नायसिनेमाइड प्रचंड अप्रतिम सूट होईल. तुम्ही ते सकाळी सकाळी लावू शकता. नायसिनेमाइड सिरम, त्याचं पर्सेंटेज कमी घ्या, त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावा, उत्तम जेल बेस्ड तुम्हाला सूट होणारे सनस्क्रीन लावा, यू आर गुड टू गो. नंबर 13, आता एवढे सुंदर अप्रतिम प्रॉडक्ट सांगितलेले, पण ते नक्की लावायचे कसे? दिवसा काय लावायचं, रात्री झोपताना काय लावायचं, बाहेर पडताना काय लावायचं असतं, याचं उत्तम रुटीन करता येतं मॉर्निंग आणि नाईट. सकाळच्या रुटीनमध्ये काय करायचं आहे? जो AHA BHA चा स्ट्रॉंग क्लिन्झर दिलेला आहे तो आपण वापरायचा आहे अंघोळीत किंवा सकाळी उठल्यानंतर. ते लावल्यानंतर ओली त्वचा नको, कोरड्या त्वचेवरती सिरम लावायचा आहे. हायलुरॉनिक ऍसिड किंवा नायसिनेमाइड सिरम, हे 2 सिरम तुम्ही सकाळी लावू शकता आणि डायरेक्ट मॉइश्चरायझर लावू शकता. सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत जे ओपन पोर्ससाठी कमाल आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अप्रतिम त्याची लिंक मॉर्निंग आणि नाईट स्किन केअरची देणार आहे. त्या सगळ्या लिंक्सवरून तुम्ही शॉपिंग करू शकता. त्या सगळ्या ॲफिलिएटेड लिंक्स आहेत. इथे कोणत्याही ब्रँडचं मी प्रमोशन, कोलॅबरेशन करून आलेले नाही. तसं असेल तर ते मी तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे शेअर करत असते. आता या हलक्या फुलक्या मॉइश्चरायझर नंतर शेवटची स्किन केअर रुटीनची सकाळची स्टेप आहे सनस्क्रीन. UV प्रोटेक्शन असलेलं सनस्क्रीन जे किमान 30 SPF 30+ असेल, PA 4 टाइम प्लस वगैरे UV लाईट प्रोटेक्शन असलेलं असं तुम्हाला तगडं सनस्क्रीन दररोज लावायचं आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. नंबर 14, आता रात्रीचं जे रुटीन आपल्याला करायचं आहे त्वचेसाठीचं खास, तेव्हा तुम्ही कितीही दमलेला असलात तरी सुद्धा आधी मेकअप काढायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जो आपण सकाळी AHA BHA वाला क्लिन्झर वापरलेला आहे तो आपल्याला रात्री तर नक्की वापरायचा आहे. त्वचा स्वच्छ धुतल्यानंतर, ड्राय केल्यानंतर त्याच्यावरती 1 दिवसाआड सॅलिसिलिक ऍसिड आणि 1 दिवसाआड रेटिनॉल लावायचं आहे. ते लावण्याची तुम्हाला एक ट्रिक सांगते. सुरुवात करताना आठवड्यातून फक्त एका रात्री लावायला लागा. इतर सगळ्या रात्री तुम्ही सरळ मस्त सॅलिसिलिक ऍसिडचं सिरम लावायचं, त्याच्यावरती हलकं फुलकं मॉइश्चरायझर लावायचं, झोपून जायचं. पण ज्या दिवशी रेटिनॉल लावण्याची वेळ आहे, म्हणजे काय, एखादा रविवार तुम्ही निवडला असेल सुरुवात करताना, तेव्हा मात्र सेम मेकअप लावला असेल तर काढायचा, नसेल तर फेस वॉश लावायचा. फेस वॉश नंतर रेटिनॉल लावायचं. एवढ्या डाळी एवढं, हरभरा डाळ असते ना तेवढं घ्यायचं, तेच संपूर्ण चेहऱ्याला लावायचं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा असं झोपायचं नाही, मॉइश्चरायझर लावायचं. सिरम नंतर नेहमी मॉइश्चरायझर लावायचं आणि मग झोपून जायचं. आठवड्यातून एकदानं सुरुवात करा, मग 2दानं करा. मी दररोज रेटिनॉल लावू शकते कारण की माझ्या त्वचेचा टॉलरन्स लेवल मी तेवढा वाढवलेला आहे. नंबर 15, खरं तर सामान्यपणे एव्हरी डेच्या स्किन केअर रुटीनमुळे तुम्हाला तुमच्या ओपन पोर्स या इश्यूला लगेचच खूप फायदा झालेला जाणवणार आहे. परंतु काहींना असं वाटतच असेल की आमची छिद्र खूपच त्वचेची मोठी आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या चेहऱ्यावरच्या त्वचेचं टेक्स्चर हे अतिशय खडबड झालेलं आहे आणि आता आम्हाला त्याच्यावरती जालीम उपाय करायचा आहे. तर मात्र डेली स्किन केअर रुटीन 15 ते 20% मदत करतं. पण क्लिनिकल ट्रीटमेंट घेतल्या म्हणजे काय, स्पेशलाइज्ड स्किन ट्रीटमेंट्स जर तुम्ही घेतल्या डॉक्टर्सकडून, डर्मेटोलॉजिस्टकडून, सर्टिफाईड डॉक्टर्स ज्यांचं स्किन क्लिनिक आहे, चांगलं शेडी नाही, तिथे माझं सगळ्यात आवडीची ट्रीटमेंट मिळते ज्याच्यामुळे ओपन पोर्सवरती प्रचंड मदत होते. ती सतत घेता येत नाही कारण ती अजिबात बजेट फ्रेंडली, पॉकेट फ्रेंडली नाही आणि ती सतत घेऊ पण शकत नाही कारण की ती उग्र असते, ती घरातही करता येत नाही. त्याच्यानंतरचा डाऊन टाईम असतो म्हणजे रिकव्हरी टाईम पिरियड जातो, थोडी सेन्सिटिव्हिटी पण वाढते, मेकअपही करता येत नाही, अशा सगळ्या गोष्टी होतात आणि त्याचं नाव आहे केमिकल पील. खास ओपन पोर्ससाठीचे केमिकल पील्स येतात आणि त्या केमिकल पील्समुळे
भयानक टेक्स्चर सुधारतं. मला या सगळ्या ट्रीटमेंट्स वरती नीट, कारण की फक्त आपल्याला ब्रायडल ट्रीटमेंट्स वगैरे माहिती असतात लग्नाच्या वेळेला वगैरे, पण आजकाल या ट्रीटमेंट्स अशक्य ज्या महाग होत्या त्या थोड्या बजेटमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट्सवरचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी याचा वेगळा व्हिडिओ करेन. छोटं उदाहरण देते. ग्लायकॉलिक ऍसिड, ओके, ते आपल्या फेस वॉशमध्ये आहे. ते तुम्ही कॉटनवरती घेऊन सुद्धा लावल्यानं फरक पडतो. त्याची इंटेन्सिटी किती असते? 8%. तुम्हाला माहिती आहे, केमिकल पीलमध्ये जे ग्लायकॉलिक ऍसिड वापरलं जातं, मग ते डोळ्याच्या खाली असेल, संपूर्ण चेहऱ्यावरती असेल किंवा अंगावरती, ज्या पद्धतीने डॉक्टर सजेस्ट करतात तेच आपल्याला करावं लागतं. या पीलची ताकद 20 ते 40 ते 50% स्ट्रॉंग केमिकल पील असतं आणि त्याच्यामुळे ते इतकं इफेक्टिव्ह असतं. त्याच्यामुळे तिथे टायमर असतो, तेवढ्याच वेळेमध्ये ते पुसलं जातं. पुसण्याच्या आधी ते न्यूट्रलाइज करावं लागतं. इतका सगळा तो प्रकार आहे. तुम्ही इमॅजिन करा तुमच्या टेक्स्चरमध्ये फरक का नाही पडणार. यानं 100% चांगला रिझल्ट मिळतो. नंबर 16, उर्मिला, जे हायड्रा फेशियल जे फेमस झालंय त्यानं आमचे जरा पोर्स छोटे दिसायला लागतील का ग? उत्तर आहे, एकदा केल्यानं नाही, रेग्युलर बेसिसवरती हो. त्याचं कारणच असं, मायक्रो डर्माब्रेशन असेल किंवा हायड्रा फेशियल जे फेमस झालंय नाव सध्या, याच्यामध्ये काय होतं, मुळात याच्या मशीन्स आहेत, याच्यामध्ये ह्युमन हँड्स वापरले जात नाहीत. त्याच्यामुळे ना कंट्रोल्ड एक्सफोलिएशन होतं. म्हणजे संपूर्ण चेहऱ्यावरती जी त्वचा वरची खराब झालेली झडलेली त्वचा एक्सफोलिएट करून टाकायची आहे, ती मशीननं केल्यामुळे त्याचा वरचा लेअर परफेक्ट निघतो आणि त्याच्यावरती हायड्रेशन पण जे होतं ते पण खूप चांगलं होतं आणि ते पण मॅन्युअली न होत असल्यामुळे मशीनचा वापर केल्यामुळे खूप परफेक्ट होतं. म्हणूनच आता जिथे मशीन आहे तिथे ते मशीन चांगलं आहे का, ते वापरण्यासाठीचे सर्टिफाईड लोक आहेत का, हे सगळं बघण्याची गरज आहे. म्हणूनच अतिशय स्वस्तात काहीतरी आहे, कुठेतरी कसेतरी ऍड बघितली, कुठेतरी काहीतरी सजेस्ट केलंय, म्हणूनच अतिशय पैसे कमवणाऱ्या कमर्शियल शेडी स्किन क्लिनिक्समध्ये जाऊ नका, जिथे सतत डॉक्टर्स अवेलेबल असतात. 4 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण रिझल्ट तर पाहिजे, उलटं व्हायला नको. आणि म्हणूनच एक्सफोलिएट छान होतं, हायड्रेशन छान होतं आणि पोर्स पण मिनिमाइज होतात. म्हणूनच हे 100% गुणकारी आहे. पण जसं केमिकल पील कधी काळी एकेकाळी केलेलं आणि त्याच्यानंतर परत कधीच नाही केलं तर फरक पडत नाही. हे जे केमिकल पील्स असतात किंवा हायड्रा फेशियल्स असतात, याचा इफेक्ट टिकण्यासाठीचा एक टाइम पिरियड असतो आणि म्हणूनच या सगळ्या टेम्पररी ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे 2 महिने, 3 महिने, 5 महिने, त्या ट्रीटमेंटवरती अवलंबून आहे तो इफेक्ट टिकून राहतो. नंबर 17, उर्मिला, आम्हाला या टेक्स्चर्ड स्किनचा इतका कंटाळा आलाय की मला याच्यावरचं परमनंट सोल्युशन पाहिजे. तर बाजारामध्ये स्ट्रॉंगेस्ट ट्रीटमेंट टेक्स्चर्ड स्किनसाठी जी आहे ती म्हणजे एकतर फ्रॅक्शनल CO2 आणि दुसरी म्हणजे मायक्रो निडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी. आता याच्यातली कुठली ट्रीटमेंट तुम्हाला करायला पाहिजे हे फक्त तो एक्सपर्ट डॉक्टरच तुम्हाला सांगू शकतात. कोणीही क्रिएटर, इन्फ्लुएन्सर किंवा मित्रमैत्रिणी किंवा ज्यांनी ती ट्रीटमेंट केली आहे त्याच्यानंतर सुद्धा ते सांगू शकत नाहीत, कारण प्रत्येक त्वचा ही वेगळी असते आणि म्हणून ते डॉक्टरच सांगू शकतात की क्लिनिकल ट्रीटमेंट पैकी सुद्धा तुम्हाला नक्की ही ट्रीटमेंट या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला, इशूला सूट होईल. फक्त ओपन पोर्सच नाही, पण कित्येक बिचाऱ्या लोकांना त्वचेमध्ये, त्याच्यामध्ये सुकिर्तची पण त्वचा काही काळासाठी तशी झालेली, तर ते म्हणजे आपल्या त्वचेवरती जर काही जखमा होऊन गेल्या, ॲक्ने, पिंपल्स, फोड येऊन गेले, तर फक्त काय डाग नाही पडले, खड्डे पडले आणि संपूर्ण त्वचेवरती आता खड्डे झालेले आहेत. स्त्रियांमध्ये थोडंसं प्रमाण कमी, पण पुरुषांमध्ये मात्र दाढीच्या केसांच्या वरती किंवा दाढीच्या केसांच्या दरम्यान सुद्धा भरपूर खड्डे आढळून येतात. आणि त्या खड्ड्यांना काय करायचं, म्हणजे इथं ओपन पोर्सच नाही तर डायरेक्ट खड्डे आहेत. आपल्या त्वचेमध्ये ना इतकी सुंदर व्यवस्था आहे की एखादी जखम झाल्यानंतर आपली त्वचा आपोआप ती जखम हील करते, बरी करते. तेच डॉक्टर अतिशय विज्ञानाचा वापर करून युक्तीनं ठरवून तिथे काही जखमा केल्या जातात बारीक. डोंट वरी, त्याच्या आधी नमिंग क्रीम लावलं जातं, आपल्याला जाणवत पण नाही पेन, काहीच नाही. तिथे जखम केली जाते आणि ती जखम त्वचा आपसूक भरून काढते आणि जेव्हा भरून काढते तेव्हा ते खड्डे सुद्धा बुजले जातात आणि परमनंटली त्याचे काही सेशन्स, काही टप्प्यांमध्ये, इन्स्टॉलमेंट्समध्ये करून, म्हणजे 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरानं वगैरे त्याच्या ट्रीटमेंट्स घेत 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 हा इश्यू संपूर्ण हील होतो आणि हे खड्डे संपूर्ण भरून येतात. अगदी पहिल्यासारखी त्वचा कदाचित होणार नाही, पण अतिशय जवळून बघितल्यानंतर सुद्धा दिसून सुद्धा येत नाही. नंबर 18, आता खड्ड्यांवरची परमनंट ट्रीटमेंट उर्मिला तू सांगितलीस, पण अजूनही टेक्स्चरच त्वचेचं, डायरेक्ट खड्डे नाहीत आम्हाला, पण ओपन पोर्स आहेत ना आणि ते अगदी प्रकर्षाने दिसत आहेत, याच्यावरती परमनंट काही आहे का? याच्यावरती परमनंट काहीच नाही. टेम्पररी सोल्युशन आहे आणि काही प्रमाणामध्ये हा इश्यू कंट्रोलमध्ये आणता येतो
आणि त्याच्यावरती तुम्ही 100% छान आरामात स्वतःच्या त्वचेला स्वीकारू शकता. आणि ते म्हणजे काही लेझर ट्रीटमेंट्स आहेत, हॉलिवूड पील्स ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर क्यू स्विच आहे आणि मिझो बोटॉक्स नावाचा प्रकार आहे. येस, काही बोटॉक्सच्या अशा ट्रीटमेंट्स आहेत की ज्या इंजेक्ट केल्यानंतर तिथलं टेक्स्चर 100% सुंदर सुधारतं आणि तिथले पोर्स हे मिनिमाइज होऊन जातात. पण तुम्हा सगळ्यांना माहिती नसेल तर मला या निमित्तानं पण हे सांगायचंय, जो ट्रीटमेंटवरचा व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये बोटॉक्सवरती बोलणार आहे. पण बोटॉक्स ही ट्रीटमेंट परमनंट नाही. नंबर 19, आता घरगुती काही उपाय आहेत का की ज्याच्यामुळे मोठी छिद्र छोटी दिसायला लागतील? याचं उत्तर आहे नाही. दुर्दैवानं काहीही नाही की ज्याच्यामुळे त्वचेची पोत किंवा टेक्स्चर इतपत सुधारेल की छिद्र सुद्धा आता छोटी होऊन गेली. तात्पुरता उपाय नक्की होऊ शकतो. उदाहरणार्थ ॲलोवेरा, काकडी याच्यामध्ये ना नैसर्गिक अप्रतिम कूलिंग इफेक्ट आहे आणि म्हणूनच डोळ्यावरती ठेवल्यानंतर डोळ्याच्या खालची त्वचा हायड्रेट पण होते आणि त्या टेम्परेचर थंडाव्यामुळे तिथली त्वचा सूदिंग असल्यामुळे आपल्याला गार डोळ्यांच्या भोवती बरं पण वाटतं. चेहऱ्याच्या त्वचेच्या बाबतीमध्ये पण सेमच इथे नियम लागू होतो. थंडाव्यामुळे ते छिद्र छोटेसे झालेत हे 2-3 तासासाठी टिकू शकतं, तसा भासमण तयार होतो, पण परमनंटली तुमची मोठी छिद्र छोटी कुणीच करू शकत नाहीत. उलट होममेड जे स्क्रब्स असतात, घरगुती स्क्रब्स जर जास्त तुम्ही नीट दळले नाहीत, त्याचं पीठ नाही घेतलं, त्याच्याऐवजी काहीतरी खडबडीत स्क्रब बनवला घरच्या घरी आणि तो चोळला, तर उलट बारीक 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 जखमा होतात आणि त्या जखमा हील करताना 100% डाग पडतात आणि ते डाग जाणं मात्र अवघड होऊन जातं. नंबर 20, कोरियन ग्लास स्किन वगैरे म्हणतात आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स, वेगवेगळे काही काही प्रॉडक्ट्स लावले जातात आणि त्याच्यामुळे त्यांची ग्लास सारखी म्हणजे काचेसारखी तुकतुकीत सॉफ्ट स्किन होऊन जाते. आमची मात्र त्वचा खडबडीतच राहते. याच्यावरती काय करायचं उर्मिला? याच्यावरती तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. ती कोरियन आहे ना, इंडियन नाहीये. आपल्याला कोरियन लोकांच्या सारखी त्वचा कधीच कोणतेही प्रॉडक्ट्स, मग ते कोरियन स्किन केअरचे प्रॉडक्ट्स जरी असले तरी मिळू शकत नाही. तुमचे जे छिद्र आहेत ते थोडेसे मोठे असं तुम्हाला वाटत असेल आणि त्याच्यामुळे कोरियन स्किन केअरचे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरल्यानं तुमची त्वचा एकदम त्यांच्यासारखी ग्लास स्किन, मुळात स्किन ही स्किन सारखी दिसली पाहिजे, ग्लासासारखी कशाला दिसायला पाहिजे? ती काच आहे, माझी जिवंत त्वचा आहे, ते निर्जीव प्रकरण आहे, ती वस्तू आहे शेवटी आणि मी जिवंत आहे. त्याला श्वास घ्यायला, तेल बाहेर पडायला, हायड्रेशन ठेवायला, मॉइश्चराइज ठेवायला, जगण्यासाठी छिद्र आवश्यक असतात. एखाद्याची छिद्र थोडीशी मोठी दिसू शकतात, एखाद्याची छिद्र थोडीशी छोटी दिसू शकतात. ज्यांची छिद्र थोडीशी त्वचेवरची मोठी दिसतात असं वाटतंय त्यांच्यासाठी जे सगळे प्रॉडक्ट्स, ट्रीटमेंट्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत, 15-20%, 50%, अगदी 60% पर्यंत सुद्धा ट्रीटमेंट्समुळे तुम्हाला फरक जाणवेल. 100% कधीही फरक पडणार नाही. इनसिक्युरिटी म्हणजे भीती हेच इतरांचं भांडवल होतं. बऱ्याचदा इनसिक्युरिटी किंवा भीती आपल्यामध्ये नसतेच, कुणीतरी दुसरं ते दाखवून देतं. आपल्यामध्ये ती नेगेटिव्ह तो विचार आपल्यामध्ये पेरतं आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी तो इश्यू व्हायला लागतो. म्हणून हे इश्यू, कन्सर्न्स, प्रॉब्लेम हे शब्दच मला अजिबात आवडत नाहीत, स्पेशली स्किन केअरच्या बाबतीमध्ये. बहुतांश वेळा मला आतापर्यंत कौतुक ऐकायला मिळाले, पण माझ्या अभिनयाच्या करिअरमध्ये सुद्धा काही मेकअप आर्टिस्ट मला भेटले आणि म्हणाले, माझी जी जवळ नाकाच्या जवळ जी त्वचा आहे त्याची छिद्र इतकी मोठी आहेत की ती सतत दिसत राहतात कोणतंही फाउंडेशन वापरलं तरी, त्याच्यामुळे हा तुझा प्रॉब्लेम एरिया आहे. मला इतकं वाईट वाटलं. ही इन्सिक्युरिटी माझ्यामध्ये नव्हती, पण त्यांनी ती पेरली आणि तेव्हा मी वयानं पण लहान होते. पण नंतर माझ्या हळूहळू लक्षात आलं की एक सेकंद, हे असंच आहे आणि ते असं आहे म्हणूनच मी इतकी गोड आहे आणि इतकी छान आहे आणि किती छान त्वचा आहे आणि जे आहे जसं आहे ते मी स्वीकारायला पाहिजे आणि फक्त ते जास्त आणखी बेटर व्हावं यासाठी प्रयत्न करत राहायचे. पण त्याचं अधिष्ठान स्वीकारण्याचंच असलं पाहिजे आणि म्हणून हा एक्सेप्टन्स आपल्यामध्ये आला तर आपल्याला कुणीही गंडवू शकणार नाही. आपल्या इनसिक्युरिटीवरती त्याचं भांडवल करून गोष्टी विकत घ्यायला आपल्याला भाग पाडणार नाहीत. कारण इनसिक्युरिटीनं तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला लागता, तुम्ही शॉपिंग करायला लागता, एवढं सगळं करूनही तुम्ही सतत नाराज राहता आणि तुम्ही अनग्रेटफुल राहता आणि मग ते सगळं दुःखाचं कारण होतं. हे सगळं सोडून देऊयात. काय छिद्र बिद्र, थोडेसे डाग, इकडे तिकडे एखादा फोड मी पण शेअर केलेला आहे अनेकविध व्हिडिओमधून, इंस्टाग्राम, फेसबुकवरच्या फोटोंमधून. तरी सुद्धा मला मी लई आवडते आणि मला तुम्ही पण आवडता. तुम्ही पण तुमच्यावरती प्रेम करायला लागा आणि हे सगळं आपण स्वीकारूयात. त्वचा आहे, आपण आहोत, म्हणून जग आहे, म्हणून सगळा आनंद लुटता येतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.